मध्ये आपण हे दोन खेळाडू पाहणार आहोत। नक्कीच मात्र या स्पर्धेची नियमावली जर पाहायची झाली तर पहिला षटक कंपल्सरी पॉवर प्लेचा असणार आहे आणि या पहिल्या षटकाची गोलंदाजी कंपल्सरी 40+ चा खेळाडू करेल। त्याचबरोबर सलामीची जोडी देखील 40+ असेल याची नोंद घ्या। मंकी विकेट नाहीये, मंकड विकेट दिला जाणार नाहीये याची देखील नोंद घ्या। यस पहिल्या षटकामध्ये जर विकेट जाते तर टीमचा आयकॉन वगळता कोणी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ शकतो। यस तर शंकर गुलवी विथ राम गुलवी ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता। सलामीची जोडी एजी स्पोर्ट टीमच्या माध्यमातून तर आई गंगामाता टीमच्या माध्यमातून फ्रंट लाईन षटक पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वर आपण विनोद गुलवीला पाहतोय। यस राम गुलवी समोर विनोद गुलवी हे बॅटल तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल। यस सन्माननीय ग्रामसेवक निंबावली संतोषजी भाकरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। वेलकम, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। NPL निंबावली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, सलग 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणावरून पाहायला मिळेल। या स्पर्धेतील पहिला मॅच कडे आपण बोलूया। पहिला सामना आई गंगामाता विपक्ष एजी स्पोर्ट या दोन टीम मध्ये, दोन्ही टीम्स मजबूत दिसत आहेत, त्या कारणास्तव चांगलं बॅटल मैदानाच्या आतमधून तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये। तर आपण मॅचला सुरुवात करतोय। NPL निंबावली प्रीमियर लीग चा स्वागत करूया एकदा जोरदार टाळ्यांनी। यस या स्पर्धेतील आज पहिला दिवस, पहिला सामना, पहिला गोलंदाज, पहिला फलंदाज, पहिला षटक आणि षटकातील पहिला बॉल विनोद गुलवी बॉलिंग ट्रॅक वर। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल टॅप केला ऑफ साइडला, इनफिल्ड मध्ये चेंडू नक्कीच अडवला जातोय, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट। या स्पर्धेतील पहिली धावफलकावर लावली जाते आहे। कॉम्बॉक्स मध्ये सुभाष धुमाल सर, द वॉइस ऑफ गुरुसाई भिवंडी, कम्प्युटर कॉमेंटेटर माझ्या समवेत जॉईन झाले आहेत, वेलकम, धन्यवाद। या बलेचा बॉल ऑफ साइडला, यस निघून जाईल सीमा रेषा पार। या स्पर्धेतील पहिला चौकार, अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय। बॅकवर्ड जाऊन इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेच्या षटकामधील पॉवरफुल फटका आपण पाहतोय शंकर गुलू याच्या बॅटमधून। चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि चौकाराने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते। यस 3100 रोडच्या त्या साइडला एक कार उभी आहे, कार चालकास विनंती आहे की ते आपण पार्किंग झोन मध्ये लावून घ्या। या स्पर्धेतील पहिला चौकार शंकर गुलवीच्या बॅट मधून आलाय। षटकातील पुढचा बॉल विनोद, पुन्हा एकदा या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय। ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते विनोदच्या माध्यमातून, खास करून विनोदचा विचार केला तर व्हेरिएशन विविधता आहे त्याच्याकडे। पहिला चौकार शंकर गुलवीच्या बॅट मधून आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आल्यात। या वेळेला जोरदार अपील, यस इज गॉन, पहिली विकेट, फलंदाज बाद शंकर गुलवी, बॅक टू द डगआउट। पहिला फलंदाज
फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतताना चौकाराने चांगली सुरुवात त्याने केली होती, मात्र ते विकेट प्राप्त करताना आपण बघतोय विनोद हा गोलंदाज पहिला फलंदाज बाद होताना एजी स्पोर्ट्स या संघाचा. नक्कीच सर्व काही पहिलं पाहायला मिळेल तुम्हाला, कारण पहिली मॅच चालू आहे या स्पर्धेतील. पहिली विकेट, पहिला चौकार, पहिलं षटक नक्कीच आपण या ठिकाणी अनुभवतोय. शंकर गुलवी त्या ठिकाणी बाद झाला. 4 चेंडू खेळलाय आणि 4 धावांचं योगदान आपला टीम साठी दिलंय. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिले 2 खेळाडू जे आहेत ते फक्त आणि फक्त 40+ असतील आणि त्यानंतर पहिल्या ओव्हर मध्ये जर विकेट जातोय तर आयकॉन वगळता दुसरा कोणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. या बल्याचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, येतोय आमच्या बरोबर कॉम्बॉक्स मध्ये. विकेट, सिक्सर, षटकार. आकाशच्या बॅट मधून आकाशामध्ये फटका पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमधील पहिला षटकार आकाश गुलवे यांच्या बॅट मधून स्टँड इन डिलिव्हर हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. कार चालकाची आहे, त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणावर काढायची आहे. पहिला चौकार पण शंकर गुलवीच्या बॅट मधून पाहिला होता आणि यानंतर पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आकाश गुलवीच्या बॅट मधून. पहिली विकेट विनोद गुलवी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पहिला चौकार शंकर गुलवी याच्या बॅट मधून आणि त्यानंतर पहिला षटकार आकाश गुलवीच्या बॅट मधून. आणि अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या स्कोर बोर्ड वर तुम्हाला 4 एक्के पाहायला मिळत आहेत. 11 धावा, 1 गडी बाद, 1 षटक कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये चौकार, षटकार, विकेट, निर्धाव चेंडू सर्व काही मिक्स पाहायला मिळालं सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर आहे. एकंदरीत कॉकटेल षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण सर्वच गोष्टी या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. नक्कीच सर्व काही मिक्स होतं. हे तर मुंबईच्या भेलपुरीची आठवण तुम्हाला झाली असेल, कारण सर्व काही मिक्स पाहायला मिळालं या षटकामध्ये. यस, तर पहिला षटक कंप्लीट झालं. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर राज गुलवी आलाय. पाहूया राज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. या बल्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये अवपत असा संपर्क नाहीये. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक 12 वर पोहोचलाय. यस, निंबावली गावचे जुने पेलवान कालू मामा, वेलकम. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, हलक्या दने खेळून काढलाय, सन्मान दिलाय चेंडूला. अजून एक चांगला बॉल राज गुलबीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट. ज्ञानेश्वर मुकादम जे आमचे गुणलेखक आहेत. यस, राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंड कडनं बोलतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल मिडल ऑफ द बॅट, मात्र आउट ऑफ द पार्क नाहीये, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय झेल पकडलाय. यस, मोठी विकेट. फलंदाज बाद राम गुलवी. रामचं काम मात्र इथे तमाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय एजी स्पोर्ट्स या संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल मात्र दुसरा मात्र राजा गुलवी खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. यस, मिडल ऑफ द बॅट जरूर झालं होतं. एक क्षण असं वाटलं देखील की हा बॉल जो आहे सीमापार होईल का, मात्र शेवटच्या क्षणी एक चांगला झेल त्या ठिकाणी डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळाला.
फलंदाज राम गुलवी त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर टीमचा आयकॉन राजा गुलवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजा गुलवी कडून भरपूर अपेक्षा असतील. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुभाष धुमाल सर. नक्कीच या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लगावताना आपण पाहतोय गोलंदाजाला. अगदी कंजूस बरी गोलंदाजी आपण पाहतोय राज गुलवीच्या माध्यमातून. कारण कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्यासाठी मुभा देत नाहीये. सातत्याने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राज पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. हो 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 काय प्रयत्न पाहायला मिळतात त्या ठिकाणी. अप्रतिम प्रशंसा केली जाईल त्या क्षेत्ररक्षकाची. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुही 11 विपक्ष वजश्री एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. सेकंड मॅच पाहायला मिळाले. पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. कोणत्या प्रकारची धाव देखील नाहीये. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर आपण पाहतोय 16 का डोला 16 धावांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक 11 धावांचं तर दुसरं षटक फक्त आणि फक्त 5 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. वाडा बॉलिंग अतिशय सुरेख दमदार षटक सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राज याने केलेली आहे. कारण पहिलं षटक दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 11 धावांचं. त्यानंतरच या षटकामध्ये जर विचार केला तर राज गुलवे याने फक्त 5 धाव खर्च केलेले आहेत. यस सर राज गुलवीच्या माध्यमातून चांगलं षटक. सिनियर राज गुलवीला देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यस सिनियर राज गुलवी. आणि आता मात्र शुभम गुलवे विपक्ष राजा गुलवे ही बंधूंची जोडी यावेळी मात्र विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते. यस राजा गुलवीसाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलंय. सन्माननीय मनोहरजी गुलवी यांच्या माध्यमातून जर आपण बॅक टू बॅक 3 षटकार ठोकताय तर आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर शुभम गुलवीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. पहिलाच फटका इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट रेजर मध्ये 2 धावा राजा गुलवी पूर्ण करतोय. यस राजा गुलवीवर देखील प्रेशर असेल आता मात्र. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आई गंगामाता टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल जातोय आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. राजा गुलवे यांच्या बॅट मधून पत्रा बजाव शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि राजा गुलवेचं हे वैशिष्ट्य राहिलेलं. Battery socket getting 36 battery socket giving the aggressive body direction
दिलं जाईल. त्यामुळेचा बॉल जोरदार अपील पंच मात्र सहमत नाहीये. बाड मधून मात्र एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी सिनियर राज गुलबीला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. एक मोठं नाव निंबावली गावचा विचार केला तर दरम्यान पोलीस पाटील दिनेश गुलबी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, बॅक टू बॅक 2 ठोकल्यात. अजून एक ठोकला तर मात्र नक्कीच 1100 रुपयाचा पारितोषिक आहे त्या ठिकाणी. ग्रामसेवक संतोष भाकरे साहेबांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मनोहर गुलबी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. 1200 रुपये या बॉलवर मिळतील का? या बॉलचा बॉल ऑफ साइडला डोलवलाय. फटका तर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. दोन षटकार आणि त्यानंतर हा चौकार धावसंख्येला वेग प्राप्त करून देताना आपण बघतो राजा गुलवे हा फलंदाज. धावसंख्या 35-35. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवा, क्षेत्ररक्षक झेल खाली. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. यस, भरपूर मोठी चुकी घडली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, कारण कॅच ड्रॉप झाली आहे आणि ती देखील कोणाची? राजा गुलव्याची. आणि ही नक्कीच चुकी महाग ठरवू शकेल, कारण राजा गुलवे असा फलंदाज आहे ज्या फलंदाजाला तुम्ही नक्कीच जर बोर्ड दिला तर तो तुमचा हात पकडू शकेल. यस, राजा गुलबीला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत. यस, देवानंद गुलबी भरपूर टेन्शन मध्ये दिसत आहेत, कारण त्यांचे 2 सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये, एक गोलंदाजी करतोय तर एक फलंदाजी. आणि नक्कीच देवानंद गुलबी यांचं प्रेम जास्तीत जास्त शुभमवर असेल.
अक्षय गुलवी याचं स्वागत राजा गुलवीने षटकाराने केलेलं आहे. वैयक्तिक 28 धावसंख्येवर राजा गुलवी फलंदाजी करतोय. यस, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आहे. पुढचा बॉल, या वलेस देखील बॉल उडवलाय. समोर राजा गुलवी आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारची गोलंदाजी कराल तर ते तुम्हाला महाग पडेल. एक नौका गोलंदाज आपण पाहतोय आणि त्या समोर एक तगडा फलंदाज राजा गुलवी. या वलेस देखील बॉल उडवलाय. यस, या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक राजा गुलवीच्या नावावरती. आणि 40 धावसंख्येवर खेळताना आपण पाहतोय 10 धावेने दूर आपल्या अर्धशतकापासून. 5 षटकार 1 चौकार त्याच्या बाट मधून आतापर्यंत आलाय. या वलेस देखील तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमारेषा पार. साधावा पारितोषिक जाहीर झालेलं आहे. विद्यमान ग्रामसेवक संतोषजी भाकरे साहेबांकडून अर्धशतकापासून केवळ 4 धावेने दूर आपण पाहतोय राजा गुलवी हा फलंदाज. पहिलं अर्धशतक नक्कीच पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह आहे. सध्या ज्याप्रमाणे संदेश फलंदाजी केली जाते असं वाटतंय की MPL निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक राजा गुलवी पूर्ण करेल. यस, इनिंग ब्रेक नंतर मात्र नक्कीच टीमचे ओनर संजय गुलवी त्या क्षेत्ररक्षकाला शोधत येतील ज्याने त्याचा झेल सोडला होता. अगदी बरोबर, जो झेल सोडला गेला होता त्या झेल सोडल्यानंतर मात्र राजा गुलवी यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. आणि षटकामध्ये डील करताना आपण पाहतोय सध्या राजा गुलवी सध्या आपण पाहतोय ऑन फायर. केवळ 4 धावेने आपल्या अर्धशतकापासून दूर आहे राजा गुलवी हा फलंदाज. व्हॉट ए इनिंग, जैसा नाम वैसा काम. यस, अर्धशतक झलकावेल का पाहूया. राजा गुलवी पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्या दरम्यान अक्षय गुलवी बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. यस, अर्धशतक या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आपण या ठिकाणी पाहतोय राजा गुलवीच्या बाट मधून. पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा धावफलकावर होत्या
आणि त्यानंतरचे 11 चेंडू ज्यामध्ये तब्बल 7 षटकार 1 चौकार आलाय. काय फलंदाजी पाहतोय आपण या ठिकाणावरना. 69 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल वाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. 5 तर ठोकल्यात. 6वा देखील पाहायला मिळेल का. आणि 6वा षटकार जर ठोकला तर विद्यमान ग्रामसेवक संतोषजी भाकरे साहेबांकडून तब्बल 2200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू या वलयचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. शेवटच्या बॉलवर ही विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि अशा प्रकारे पहिल्या 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 70 धावा. 71 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलणार आहोत. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. दुही 11 संघाचं संघनायक आणि वजूश्री इंडोबाजी संघाचं संघनायक आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिनेश गुलवी फॅम टीम दुही 11 विपक्ष नरेश गुलवी फॅम टीम वजूश्री इंडोबाजी या 2 संघामध्ये. उपसरपंच संजय गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. प्रथम आपण टॉस कडे वळणार आहोत. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित निंबावली गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय आशा नवनाथ गुलवी मॅडम, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. सोबतच माजी सरपंच निंबावली गाव वैशाली सुनील गुलवी मॅडम, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. सुभाष धुमाल सर, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. आमच्या मान्यवरांचे शुभ असते हे आपण पाहू शकता. थँक्यू डीजे. तर वजूस इंडिया संघाच्या संघटनेने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. जास्त वेळ आपण घेणार नाहीत. नक्कीच टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. वली आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. घेऊ का. मस्त वाजवतो. अरे तुझ्या बादचा की नाही. वाजीव वाजीव तुझ्या. थँक्यू व्हेरी मच. व्यासपीठावर आपण बोलूया.
मित्रो नक्कीच NPL निंबावली प्रीमियर लीग या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना सन्मानित करूया। प्रथम आपण स्वागत सत्कार या ठिकाणी करूया निंबावली गावचा प्रथम नागरिक अर्थातच सन्माननीय आशा नवनाथ गुलवी मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना सन्मानित करूया। मी विनंती करतोय सन्माननीय माजी सरपंच वैशाली गुलवी मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचे आहे। मायेची प्रेमाची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक फूलगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मानित केले जात आहे। त्यानंतर सन्माननीय उज्ज्वला गुलवी मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा विनंती करेन सन्माननीय माजी सरपंच वैशाली गुलवी मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उज्ज्वला गुलवी मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। अगदी वेलात वेल काढून आलेले हे मान्यवर आपण या ठिकाणी पाहतोय उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। त्यानंतर परजोना गुलवी मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा विनंती करेन माजी सरपंच निंबावली गाव वैशाली गुलवी मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर सन्माननीय यस मंजुला गुलवी ह्या देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी विनंती करतोय निंबावली गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय आशा नवनाथ गुलवी आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मंजुला गुलवी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। पाहुण्यांचा आदर सत्कार 16 व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय। अतिथी देव भव नक्कीच पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। आज महिला देखील नक्कीच क्षेत्र कोणतंही असो कुठेही कमी नाही आहेत त्याचंच एक ज्वलंत उदाहरण आपण व्यासपीठावर पाहू शकता। मंजुला गुलवी यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। त्यानंतर सन्माननीय प्रेमाबाई विष्णू गुलवी या देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा सरपंच मॅडम आपणास विनंती करतोय आपला शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। सन्माननीय प्रेमाबाई विष्णू गुलवी यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। त्यानंतर सन्माननीय वनिता श्रीनाथ गुलवी ह्या देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा विनंती करेन सरपंच मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते वनिता श्रीनाथ गुलवी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मित्र नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत
निंबावली गावच्या माजी सरपंच वैशाली गुलबी मॅडम यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मी सरपंच मॅडम आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच वैशाली सुनील गुलबी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। आपण पाहू शकता व्यासपीठावर सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच मॅडम यांचा स्वागत सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय। मायेची प्रेमाची उपदार श्वाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर सन्माननीय नक्कीच अजूनही काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करणार आहोतच। मात्र तत्पूर्वी वली आपण कॉम बॉक्स मध्ये ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। धावसंख्या 12 आपण पाहतोय एकत्र लक्षाचं पाठला करताना इथे मात्र एज अँड गॉड पहिला फलंदाज बाद होतोय इथे या गंगामाता या संघाचा। यस फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील या ठिकाणी पारितोषिक लावलंय। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। बॅक टू बॅक 3 षटकार किंवा बॅक टू बॅक 3 चौकार जर तुम्ही ठोकताय तर तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे ग्रामसेवक संतोषजी भाकरे यांच्या माध्यमातून। तर 30 सर्कलची जी रेष आहे नवीन येणारा फलंदाज आणि बाद होणारा फलंदाज आपण क्रॉस करायचे आहे जेणेकरून वेळेचं सहकार्य होईल, जास्त वेळ खर्च होणार नाही याची संघाने नोंद घ्यायची आहे। पहिल्या षटके समाप्त झाले, पहिल्या षटके समाप्त नंतर एकत्र लक्षाचा पाठला करताना धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते। यस थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर। पुन्हा एकदा व्यासपीठावर आपण बोलूया। सन्माननीय नवनाथ गुलबी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया। मी विनंती करेन विजय गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। मित्र ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत निंबावलीचा सरपंच आहेत त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। आपण पाहू शकतो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सन्माननीय नवनाथजी गुलबी यांना व्यासपीठावर विजयजी गुलबी यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर निंबावली ग्रामपंचायत अर्थातच ग्रामसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत संतोषजी भाकरे यांना देखील आपण सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा विनंती करेन विजय गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते संतोष भाकरे साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे। आपण पाहू शकता ग्रामसेवक संतोषजी भाकरे यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। पायगावचे A1 जोडी विकास मुकादम आणि अजिंक्य मडवी यांच्याकडून निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या। धन्यवाद विकास मुकादम आणि अजिंक्य मडवी। पायगाव A1 जोडी आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। क्लीन बॉल दांडी गोल, आणखीन एक फलंदाज बाद होतो इथे क्लीन बॉलच्या रूपाने। दुसरा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय पहिला फलंदाज विनोद गुलबी बाद झाला होता आणि त्यानंतर
बाद होताना मनोज गुले आणि बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. न्यू बॅटर राज गुलवे आता मात्र चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे. फुलटा चेंडू होता, ऑन साइडला चेंडू टोललेला, मिडविकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. धावपलकर 15 धावा. उद्घाटनीय सामना आपण बघतोय निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील एजी स्पोर्ट्स विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये 71 धावांचं एक मोठं लक्ष आहे. सध्या धावपलकर धावा पाहायला मिळतात त्या 15 धावा. इथे मात्र समोर केलेल्या स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार षटकार. आपल्याला पाहायला मिळतोय भावांची जोडे मात्र सध्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहे आणि अशाच फटक्यांची आवश्यकता असेल. धावसंख्या 21-21. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलं होतं फलंदाजाला. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेपेक्षा अधिक नाही. 2 षटकांची समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर आई गंगामाता संघाची धावसंख्या धावपलकावर 22 धावा. 11ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. खरं तर 17.75च्या सरासरीची आवश्यकता असताना पूर्णपणे पिछाडीवर आपण बघतोय सध्या धावांचा पाठला करताना आई गंगामाता संघ. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देवानंद गुलवी यांच्याकडून जाहीर झालेलं आहे आणि खरं तर मोठ्या फटक्यांची नित्यांत आवश्यकता आहे आई गंगामाता संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटची आशेची किरण आपण बघतोय सध्या शुभम गुलवीच्या रूपाने. शुभम गुलवी याच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे कारण शुभम गुलवी याच्याकडे क्षमता आहे मोठे फटक्या खेळण्याची. आयकॉन प्लेयर आहे. आकाश गुली गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तर सामनाकारी फलंदाज शुभम गुलवी. इथे मात्र अतिशय या स्वेर चेंडू 55 इशारा वाईट आव्हान त्या वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 23. एकाहत्तर धावांचं एक मोठं लक्ष आहे आई गंगामाता या संघासमोर. धावसंख्या 23-23. गतीमध्ये परिवर्तन. गतीला ओळखला पारखला आणि चेंडूला फेकून दिलेलं आहे. हेलिकॉप्टर सरळ लँड होते सीमापार षटकार. धावसंख्या धावपलकावर या षटकारीने वाढून होते ती 29 धावा. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये 42 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे आई गंगामाता या संघाला. जोपर्यंत शुभम गुलवी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच विजयाची आशा पल्लवित असणार आहेत. इथे मात्र पिकअप शॉट आणि चेंडू निघून जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार षटकार. पस्तीस धावा रचनात्मक फटका आपण पाहतोय फलंदाज शुभम गुलवीच्या बॅट मधून. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये इथून 36 धावांची आवश्यकता. क्या बात आहे.
इथे मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करताना आपण बघतोय शुभम गुलवी आणि आई गंगामाता संघ 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 10-36 समीकरण. इथे मात्र फटका फसलेला आहे. यशस्वी चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. मोठा मासा घालायला लागतोय. ज्या विकेटची आवश्यकता होतो ती विकेट प्राप्त करताना आपण बघतोय गोलंदाज आणि स्ट्रायकर. हा कॅच पकडल्यानंतर जल्लोष केला होता कारण त्याला माहित होता हा कॅच नव्हे तर मॅच आहे. कारण ज्याप्रमाणे राज गुलवी यांनी नक्कीच हा कॅच पकडला होता. शुभम गुलवी बाद झाल्यानंतर पूर्णपणे आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत करताना आपण एजी स्पोर्ट्सचा संघ. न्यू बॅटर आता मात्र खेळपट्टीवर येतोय अक्षय. समीकरण आता मात्र अवघड होतोय आई गंगामाता या संघासाठी कारण 36 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. पूर्णपणे पकड मजबूत एजी स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळते. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर. सुरेख फटका षटकार. आठ चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू हा सीमाच्या बाहेर घालावा लागेल आई गंगामाता संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. आलेल्या षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय फलंदाज अक्षय गुलवे याने. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही. निर्धाव चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धाव पूर्ण. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि क्लीन बॉल. आणखीन एक फलंदाज बाद होताना आई गंगामाता या संघाचा. मिशन इम्पॉसिबल आता पाहायला मिळत आहे कारण पूर्णपणे पकड मजबूत एजी स्पोर्ट्स संघाची या सामन्यावर पाहायला मिळत आहे. आणि पहिले विजयाच्या नक्कीच उंबाट्यावर एजी स्पोर्ट्स हा संघ म्हटलं तर वावगा ठरणार कारण शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. इथे एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वरते धाव प्लेकडे 44 धावा. 27 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खेळणारे जे संघ असतील त्यांची 12 मॅन कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक असणार आहे. पॅनल्टी दिली जाईल.
यापुढील सर्व संघाने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय सीमा बार. शंकर गुलवीच्या डोक्यावरून हा षटकार. पुन्हा एकदा फोर्स केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा बार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पंधरा धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. कार्पेचे सारे चेंडू टोलवलेले आहे. 20 सेफ मध्ये डीप मिड ऑन रिजन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने वाढते आणि आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर आपण बघतो एजी स्पोर्ट्सचा संघ. कारण आव्हान संपुष्टात येण्याच्या तयारीमध्ये या सामन्यामध्ये आहे गंगामाता संघाचा. कारण शेवटचा एक चेंडू 1 शॉटचा इशारा येतो. फक्त एकच धाव. हा सामना अखेर जिंकलेला आहे एजी स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन एजी स्पोर्ट्स अँड हार्ड लक आई गंगामाता. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. 13 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 1 चौकार. 52 धावांचे एक आकर्षक खेळ खेळणारा राजा गुलवी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच राजा गुलवी. तर मैदानातून लाईन अप करूनच दोन्ही संघांनी मैदानाचा निरोप घ्यायचा आहे.